ऐका, त्या ठिकाणी देवराज रडतोय आणि एकच पश्चाताप करतोय, अरे हिच्या नादाला लागून मी माझे आई वडील मारून टाकलं, माझ्या आई वडिलांची मी देहहत्या केली. एवढंच नाही, माझी जी धर्मनिष्ठ पत्नी होती ना, तिची सुद्धा मी हत्या केली. पश्चाताप करू लागला. आता करावं तरी काय? रस्त्याने जातोय, पण जाता जाता त्याला एक शिव मंदिर लागलं. त्या शिव मंदिरामध्ये हा देवराज गेला आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी शिव मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळेला सुंदर शिवमहापुराण कथा चालू होती. आता हा जो देवराज आहे वृद्ध झालेला आहे, त्या ठिकाणी मंदिरामध्ये बसला आणि बसल्यानंतर याला त्या ठिकाणी ताप आला, बाबा ज्वर आला, याला बसायची सुद्धा क्षमता शिवकथेमध्ये होती. म्हणून मंदिराच्या कोपऱ्यामध्ये गेला आणि गेल्यानंतर लोटांगण त्या ठिकाणी घेतलं, आलिंगन त्या ठिकाणी दिलं आणि त्या ठिकाणी झोपून त्या ठिकाणी शिवकथा देवराज ऐकतोय. आणि त्या ठिकाणी जे शिवशंकराची पिंड आहे त्या पिंडीकडे बघतोय आणि कथा श्रवण करतोय. आणि बघा, जशी कथा श्रवण करायला लागला ना, तसं अंतकरणामध्ये त्या शिवबाबाविषयी प्रेमभाव निर्माण झालं. काय निर्माण झालं? प्रेमभाव निर्माण झालं आणि पश्चाताप वाटायला लागला. त्या ठिकाणी एकच म्हणतो देवराज,